ठीक है, तो अभी मैं आगे वीडियो स्टार्ट कर रहा हूँ. Now let us see what is multi-sided. So multi-sided is basically any platform where there is a demand side, then there is a supply side, and both are coming in. And we are only working as a demand supply meeting platform there. That is what is our USP there. Now it is not say kind of a fixed rule that the multi-sided platform has to be a tech platform, because I see this a lot as a myth in audiences, in the community of entrepreneurs and business owners, where we feel that multi-sided is only a tech platform. No, multi-sided can be a physical place or physical platform. So for example, a mall or a multiplex where we have, say, box office vendor, we have a vendor who is selling us popcorn, or we have some advertisement opportunities there, can sell the shop as well, and there are people who are coming and walking. However, the upkeep of the property, the maintenance and the facility management is taken care by the property owner generally, because they are the owner of that marketplace or owner of that platform. However, different stakeholders which are in terms of demand and supply are coming and doing business with each other. So multi-sided is not only a tech platform like Swiggy or Zomato, where we have one side the biker, or other side the user who is ordering the food, or maybe a restaurant owner who is listed there. It can be a physical platform. Now coming to the sector and diversified. Why I was telling you the sector and diversified can only be used. ठीक आहे, आता आपण पुढे बघूया पुढचा ग्राहक प्रकार. त्याआधी मी तुम्हाला मास आणि निश या आपण जसं डिस्कस केलं, तर त्याच्यामध्ये दोन धोके जे असतात किंवा रिस्क म्हणू शकतो, तर त्या काय रिस्क असतात, तर मास मध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं आणि त्याला त्याच्या गरजा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध करून देणं हे आपल्याला खूप गरजेचं असतं. त्यामुळे त्यांची मागणी वेळेवर पूर्ण करता आली नाही तर आपण आपल्यासाठी ती एक रिस्क आहे. दुसरं म्हणजे निश या ग्राहक प्रकारामधले जे ग्राहक असतात त्यांना त्यांची गरज समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण की जर तुम्ही व्हेज रेस्टॉरंट ओपन करतायत आणि त्याच्यामध्ये जर चुकून त्या एखाद्या ग्राहक वर्ग जेव्हा येतोय तेव्हा त्याला साफसफाई किंवा तिथे व्हेज आणि नॉन व्हेज असेल आणि व्हेज प्रकारामध्ये एकच प्रकारचं भांड तुम्ही व्हेज साठी पण आणि नॉन व्हेज साठी पण वापरताय असं जर आढळलं तर तो ग्राहक तुमचा परत कधीच तुमच्याकडे येणार नाही. याचा अर्थ काय, तर तुम्हाला त्याची जी गरज आहे की व्हेज म्हणजे पूर्णपणे शाकाहारी जेवण त्याला तिथे अपेक्षित असतं म्हणून तो तुमचा ग्राहक आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं असतं. किंवा तो जैन रेस्टॉरंट असेल तर जैन रेस्टॉरंट मध्ये त्याला कांदा लसूण कधीच त्याला त्या अन्नामध्ये दिसलं नाही पाहिजे. म्हणजे ह्या गोष्टींची काळजी घेणं हे तुम्हाला निश या प्रकारामध्ये ग्राहक प्रकारामध्ये तुम्हाला खूप काळजी घेणं महत्वाचं असतं. तर अशा प्रकारचे तुम्हाला रिस्क तिथे असतात. तिसरा जो आपण आता जो व्हिडिओ बघितला मल्टीसाइडेड या प्रकारामध्ये बहुपक्षीय किंवा दोन व्यवसायांमध्ये जेव्हा एखादा व्यावसायिक व्यवसाय करतो, नीट आहे का, दोन वेगवेगळे व्यवसाय आधीपासून तिथे अस्तित्वात आहेत. त्या दोन वेगवेगळ्या व्यवसायांना जोडण्यासाठी त्यांना एकमेकांसोबत त्यांची जी गरज आहे, त्यांची जी सेवा आहे ती एकमेकांना पुरवून देण्यासाठी त्यांच्यासाठी जे काम केलं जातं अशा व्यवसायांना किंवा असे व्यवसाय मल्टीसाइडेड या ग्राहक वर्गामध्ये आपण विचार करू शकतो. आता मल्टीसाइडेड व्यवसाय कोणते आले, तर आता सध्या मार्केटमध्ये तुम्ही बघू शकतात की स्विगी, झोमॅटो अशा कंपन्या आहेत की जे काय करतात की ग्राहक त्यांचा जो असतो तो ग्राहक किंवा कस्टमर जो कोणी ऑर्डर करणारा असतो तो वेगळा, बरोबर, आणि ज्यांच्याकडून ते पदार्थ घेऊन येतात ती हॉटेल तो व्यावसायिक वेगळा. म्हणजे दोन प्रकारचे व्यक्तींना
सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ते त्यांचं काम करतात. जेव्हा तुम्ही झोमॅटोचे ग्राहक असतात तेव्हा झोमॅटो सारख्या कंपनीला ग्राहकाचा विचार करावा लागतो की ग्राहकाला कुठल्या पद्धतीचं जेवण मी कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या रेस्टॉरंट मधून वेगवेगळ्या हॉटेलमधून कसं उपलब्ध करून देऊ शकतो. अशा वेळेला माझा ग्राहक काय असेल. आता ग्राहक मल्टी साइडेड या प्रकारामध्ये सगळ्यांचं असं सर्वसामान्यपणे जे मत असतं ते म्हणजे तो तांत्रिकीकरण किंवा आपण म्हणू शकतो IT क्षेत्राचा किंवा उपकरणांचा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जो कोणी असतो तोच या बिझनेसमध्ये किंवा या व्यवसायामध्ये आपण ग्राहक समजू शकतो. म्हणजे स्विगी झोमॅटो ज्यांना मोबाईलमध्ये जे स्विगी झोमॅटोचं ऍप इन्स्टॉल करू शकतात त्याच्यामध्ये ते सर्च करू शकतात की कोणतं हॉटेल चांगलं आहे कुठली गोष्ट चांगली आहे. या गोष्टी जे सर्च करू शकतात तेच फक्त या प्रकारामध्ये येतात. तर असं नाहीये. या प्रकारामध्ये स्विगी झोमॅटो यासारख्या कंपन्या तर येतातच त्यांचे ग्राहक सुद्धा येतात. पण दुसरा जो ग्राहक वर्ग जो आहे तो म्हणजे किंवा एक उदाहरण जे आहे ते म्हणजे आपण सिनेमागृहामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा सिनेमागृहामध्ये जाताना सिनेमागृहामध्ये येणारा जो ग्राहक असतो तो सिनेमा बघण्यासाठी येतो बरोबर. पण त्यांच्यासाठी एक इंटरव्हल मध्ये काहीतरी त्यांना खाण्याची सोय व्हावी याच्यासाठी तिथे लाया उपलब्ध केलेल्या असतात. लाया असतील शीतपेय असतील किंवा चॉकलेट्स असतील किंवा अजून काही असे वेगवेगळे तिथे स्टॉल लावलेले असतात दुकानं मांडलेली असतात. तर आता याच्यामध्ये काय झालं की तुम्ही पिक्चर बघण्यासाठी तुम्ही जाताय तिथे तुम्ही जर ग्राहक असाल तर तुम्ही तिथे पिक्चर बघण्यासाठी जाताय. परंतु तिथे एक व्यावसायिक असा पण आहे की जो तुम्हाला लाया किंवा शीतपेय किंवा मग अजून काही अशा विशिष्ट खाद्यपदार्थ तुमच्यासाठी तो तिथे उपलब्ध करून देतोय. तर अशा प्रकारची जे ग्राहक असतात कारण की ते फक्त तेव्हाच तुमच्याकडे ते ग्राहक येणारे जेव्हा ते सिनेमा बघण्यासाठी येणार आहेत बरोबर. इतर वेळेला ते तुमच्यासाठी लाया किंवा शीतपेय घेण्यासाठी येणार नाही. ते मार्केटमध्ये ते कुठूनही बाहेरून विकत घेऊ शकतात. परंतु जेव्हा ते त्या पर्टिक्युलर त्या विशिष्ट सिनेमागृहामध्येच ते दुकानं असतात तेव्हा आपल्याकडे पर्याय नसतो आणि आपण त्यांच्याकडेच विकत घेतो. तर अशा प्रकारचे जे व्यवसाय आहेत ते व्यवसाय तो जो व्यावसायिक आहे जो तिथे दुकान मांडतोय तो व्यावसायिक किंवा स्विगी झोमॅटो हा व्यावसायिक हा मल्टी साइडेड या प्रकारामध्ये किंवा त्याचे जे ग्राहक असतात ते असे खूप विशिष्ट आणि ठराविक असे ग्राहक त्या प्रकारामध्ये येतात. आता याच्यामध्ये या दोन उदाहरणामध्ये सर्वांना समजलं आहे का किंवा तुमच्याकडे काही उदाहरण असेल तर ते तुम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करू शकता. सर्वांना समजलंय? समजलं. हॅलो. हा बोला. ज्या पद्धतीने आपण सिनेमा थिएटरचं उदाहरण दिलं त्याच पद्धतीने आपल्याला रेल्वे स्टेशनवरती पण ह्याच पद्धतीने आपल्याला तिथलच्याच वस्तू विकत घ्यावा लागणार. अगदी बरोबर. कारण की तुम्ही मग तो तिथला जो रेल्वे स्टेशनवरचा जो व्यवसाय करणारा जो आहे त्याला ग्राहक कोणत्या प्रकारचा येणार आहे. त्याला तहान लागू शकते मग मला वॉटर बॉटल ठेवणं गरजेचं आहे बरोबर. म्हणजे मला कुठल्या प्रकारचा ग्राहक तिथे त्याला मी माझी सेवा पुरवतोय किंवा माझी वस्तू मी विकण्याचा प्रयत्न करतोय ते सगळे विचार आपल्याला त्या व्यवसायामध्ये आपल्याला घ्यावे लागतात. समजतंय? कळतंय सर्वांना? अजून काही उदाहरण किंवा अजून काही चर्चा करायची आहे या मुद्द्यावरती? जसं की आपण एअरपोर्टवर गेल्यावर आपल्याला तिथल्या सेवा घ्यावा लागतो. एअरपोर्टवर जसं आपण जातो बरोबर तिथल्याच आपल्याला सेवा घ्यावा लागतात. अगदी बरोबर. एअरपोर्ट वरती सुद्धा सेम आपण उदाहरण घेऊ शकतो. एअरपोर्ट वरती जी पाण्याची बॉटल आपली 10 रुपयाची 20 रुपयाची असते तीच तिथे तुम्हाला 60-80 रुपयाला ती पाण्याची बॉटल भेटते आणि तुमच्याकडे तिथे पर्याय नसतो. मग तिथे येणारा जो वर्ग आहे तो वर्ग त्या पद्धतीचा किंवा त्या प्रकारचा वर्ग त्यांनी तो ठरवलेला आहे आणि त्याच पद्धतीचे ते
जे काही त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत, ज्या काही त्यांची किमतीची जी रेंज आहे, त्या पद्धतीने ती तिथे ठरवलेली असते त्यांची. बोला रामचंद्रजी. अगदी बरोबर आहे. जसं आपण थिएटरचं एक उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये थिएटर मालक आपण आहोत असं कन्सिडर करणं अपेक्षित आहे. आणि त्यांना त्याचा व्यवसाय वाढायचा असेल तर तिथे येणारे कस्टमर जे पिक्चर पाहण्यासाठी येणार आहेत, तर त्यांना सेवा देणं सुद्धा अपेक्षित आहे. जर त्यांनी त्या पद्धतीच्या सेवा उपलब्ध केल्या नाहीत तर थिएटरला ते येणारे कस्टमर रोडावतील, कमी होतील. हे त्यांनी त्याच्या लक्षात घेऊनच तो व्यवसाय चालू करणं अपेक्षित आहे. अगदी बरोबर. मग याच्यामध्ये काय होतं, थिएटरचा जो मालक असतो तो काय करतो, थर्ड पार्टी म्हणजे तृतीय पक्षी एका कंपन्यांना किंवा एजंटला असे कॉन्ट्रॅक्ट देतो की बाबा माझ्या इथे तू स्टॉल लाव, माझ्या इथे दुकान लाव, आणि जेणेकरून मला या गोष्टीची सेवा माझ्याकडे जे ग्राहक येणार आहेत त्यांना मी त्या गोष्टी पुरवू शकेल. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अगदी बरोबर. छान सर, माझा एक क्वेश्चन आहे सर. हा बोला. आता बऱ्याचशा हॉटेल रेस्टॉरंट मध्ये अशी पद्धत आहे की बाहेरचं कोणतंही काही आपण आणलेलं पदार्थ खाण्यासाठी अलाउड नाहीये. समजा आपण कुठं बाहेर डब्बा घेऊन गेलो आणि आपल्याला जर हॉटेलमध्ये ते डब्बा खायचा असेल तर ते आपल्याला अलाउड नाही. मग हे नक्की कसं काय? मग आपल्याला तिथलंच घेऊन त्यांचंच हॉटेलचं घेऊन खावं लागत असतं. बरोबर. हे उदाहरण आपण इथे आपण वापरू नाही शकत, कारण की दोन व्यवसाय जिथे जोडले जातात, किंवा आपण विचार करू शकतो की आता रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्ट जसं आपण उदाहरण घेतलं, किंवा एखादं सिनेमागृह जसं उदाहरण घेतलं, त्या ठिकाणी दोन व्यवसाय आले. पहिला व्यवसाय काय तर सिनेमागृह किंवा एअरपोर्ट किंवा रेल्वे स्टेशन, हा एक व्यवसाय झाले. हे तीन वेगवेगळे व्यवसाय झाले. आता त्याच्या अंडर येणारे दुसरे व्यवसाय कोणते तर तिथे लावण्यात येणारे जे स्टॉल आहेत, जी दुकानं आहेत, ही त्यांना जोडलेली किंवा जोडधंदा आपण म्हणू शकतो किंवा जोड व्यवसाय आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीचे जे जोड व्यवसाय ज्या वेगवेगळ्या दोन व्यवसायांमध्ये असतात आणि त्यांचे ग्राहक एकमेकांशी पूरक असतात, ते ग्राहक वर्ग आपण मल्टी साइडेड मध्ये विचार करतोय. समजलंय? ठीक आहे सर, ठीक आहे. ओके, चालेल. पुढे जाऊया आपण पुढच्या मुद्द्याकडे. In case if you are a mature business, because sector means that we are trying to serve more than one segment or more than one sub-segments within the overall customer population. Say, again, let me take you back to the example of laptop. Now, there what happened exactly? In the laptop segment, suppose you are already serving to the segment which is, say, home usage laptop. Now, you are already serving that. Now, you want to move from home usage laptop to a next segment of laptop, which is, say, commercial usage laptop. And then later on, you want to move to a laptop which is, say, military grade laptop. Now, all three these are different quality and different type of laptop. Because home usage laptop could be maximum 40,000-50,000 rupees or maybe a lakh. However, the commercial laptop could be a couple of lakh rupees, and the military grade laptop could be maybe 10 lakh plus rupees, because the military grade laptop will require tougher conditions to survive, which is supposed to be moisture proof, waterproof, heat proof, shock proof, impact proof. However, the home laptop does not have this kind of requirement. So, in case of when we want to change our product entry from one sector to another sector, this kind of segmentation of the customer is called sectorial segmentation. Now let us see what is diversified. Diversified is furthermore. आता आपण पुढचा मुद्दा जो बघतोय तो आहे सेक्टर. सेक्टर म्हणजे काय तर क्षेत्र, एखाद्या क्षेत्रासाठी मर्यादित असा ग्राहक वर्ग. वेगवेगळ्या जिथे एकापेक्षा जास्त विभाग, आपण एकापेक्षा जास्त विभागांना जेव्हा आपण आपली सेवा किंवा आपली वस्तू
आपण विकण्याचा प्रयत्न करतो, आपण अशा प्रकारचे ग्राहक जेव्हा मिळवण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला तो जो प्रकार आहे तो प्रकार सेक्टर या प्रकारामध्ये येतो. सेक्टर म्हणजे काय, तर क्षेत्र. एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये आपण फक्त काम करतोय आणि त्याच वर्गासाठी, त्याच वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी आपण वेगवेगळे व्यवसाय, पूरक व्यवसाय आपण त्यांना उपलब्ध करून देतोय किंवा त्यांची मागणी पूर्ण करतोय. तर ह्याचे उदाहरण आपण काय घ्याल, तर मागे आपण जसं अमितजींनी पुन्हा एकदा इथे लॅपटॉपचंच उदाहरण दिलेलं आहे समजून देण्यासाठी. तर लॅपटॉपचं उदाहरण आपण जेव्हा घेतो तर तेव्हा तिथे 3 प्रकारचे क्षेत्रामधल्या व्यक्ती आहेत जे लॅपटॉप वापरतात. तर 3 प्रकार कोणते, तर एक आहे घरगुती प्रकार. घरगुती वापरासाठी घेतला जाणारा लॅपटॉप. हा किती रेंजचा असणार, किती पैशाचा असणार, 20-25, जास्तीत जास्त 30,000 लॅपटॉप आपण घरच्या यूजसाठी आपण विकत घेतो. म्हणजे हा एक ग्राहक वर्ग झाला तुमच्यासाठी. ठीक आहे, हा एक ग्राहक वर्ग झाला. हा आपला आपण कुठे विचारात आणला होता, तर तो मास या ग्राहक प्रकारामध्ये आपण विचार केला होता, 20 ते 25, 30,000 लॅपटॉपसाठी. त्याच्यानंतर दुसरा प्रकार, दुसरा ग्राहक वर्ग ज्याच्यासाठी मी माझी सेवा देऊ इच्छितो लॅपटॉपची, तर ती रेंज किंवा तो वर्ग, ग्राहक वर्ग कोणता असेल, तर तो जो 60, 70, 80,000, 1,00,000, 1,25,000 लॅपटॉप विकत घेऊ इच्छितो. कारण की त्याला त्याच्यामध्ये मोठमोठे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचे आहेत, मोठमोठे प्रोग्रामिंग करायची आहे, मोठमोठे ऑफिसची कामं करायची आहेत. अशासाठी तो 20-30,000 लॅपटॉप वापरून त्याला उपयोग नसतो. त्याच्यामुळे त्याची गरज जी आहे त्याच्यामध्ये जास्त हार्ड डिस्क असली पाहिजे स्टोअर करण्यासाठी, त्याच्यामध्ये रॅम मोठ्या प्रमाणात असली पाहिजे, त्याच्यामध्ये सगळे सॉफ्टवेअर चालले पाहिजे. अशा गोष्टी जेव्हा तो विचार करतो तेव्हा तो 60, 70, 80,000 काय लाख रुपये द्यायला सुद्धा तो तयार होतो. त्यामुळे तुमचा दुसरा ग्राहक वर्ग जो असेल तो काय असेल, तर निश कॅटेगरी मधला. म्हणजे 2 प्रकार इथे आले. पहिला मास कॅटेगरी मधला ग्राहक सुद्धा तुमचा आला या सेक्टर या विभागामध्ये. दुसरा विभाग जो आला तो निश या प्रकारामधला सुद्धा ग्राहक तुमच्याकडे आलाय. तिसरा ग्राहक सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो, तो म्हणजे लष्करी विभागामध्ये किंवा मिलिटरीमध्ये ते जे आपले सैनिक असतात त्यांच्यासाठी जे लॅपटॉप बनवले जातात ते 9 लाख, 10 लाख, 15 लाखापर्यंतचे लॅपटॉप सुद्धा असतात. कारण की ते विशिष्ट ठिकाणी, विशिष्ट तापमानावरती, विशिष्ट त्याची सिक्युरिटी किंवा त्याचं जे प्रत्येक गोष्ट काळजी घेऊन बनवली जाते. त्यामुळे त्याची जी प्राइस असते, त्याची जी किंमत असते ती 8, 10, 15 लाखापर्यंतचे लॅपटॉप ते वापरतात. म्हणजे त्यांची गरज पुरवण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही त्यांची जी काही गरज आहे ती पुरवण्याचा तुम्ही प्रयत्न करता. म्हणजे आता ह्याच्यामध्ये काय झालं की आपण या क्षेत्र वेगवेगळ्या विभागाचे ग्राहक जे आहे ते एकाच सेक्टरमध्ये आपण विचारात घेऊ शकतो. सेक्टर आणि डायव्हर्सिफाईड हे जे 2 खालचे जे प्रकार आहेत हे विशिष्ट जेव्हा तुम्ही तुमचा व्यवसाय परिपक्व करता किंवा तुम्ही पहिले मास कॅटेगरीमध्ये होतात, मास प्रकारचे ग्राहक जे आहेत, ग्राहक वर्ग तुम्ही सांभाळत होतात. तुम्ही उदाहरण मी जर द्यायचं झालं, शेतीचंच उदाहरण मी पुन्हा एकदा देतो की जर तुम्ही शेती करताय, केमिकल युक्त शेती करताय, ठीक आहे, तुमचा जो ग्राहक वर्ग असेल तो प्रत्येक व्यक्ती हा तुमचा ग्राहक आहे त्यावेळेस. तेव्हा ते झालं मास ग्राहक वर्ग. निश ग्राहक वर्ग केव्हा होईल, जेव्हा तुम्ही आता विचार केला की अरे नाही, आता जे केमिकल फ्री किंवा विषमुक्त अन्न सुद्धा खाऊ इच्छितात अशांसाठी सुद्धा मला शेती करायची आहे. तेव्हा तुम्ही काय कराल की तुमचा व्यवसाय वाढवताय म्हणजे काय करताय तुम्ही, आता जैविक पद्धतीने किंवा सेंद्रिय पद्धतीने किंवा नैसर्गिक पद्धतीने तुमची शेती करायला सुरुवात करताय एका छोट्या भागामध्ये, बरोबर. तो सुद्धा तुम्ही तुमचा व्यवसायामध्ये ग्राहक वर्ग तुमचा वाढवला. तिसरा वर्ग तुम्ही काय वाढवाल, तर आता
याच्यामध्ये मी असं काहीतरी करणार आहे की ह्या नैसर्गिक पद्धतीने जी काही वस्तू मी पिकवतोय, जे काही धान्य मी पिकवतोय, त्याचं मी प्रोसेसिंग करून मी विकण्याचा स्टॉल मी टाकणार आहे. तर हा तुमचा तिसरा व्यवसाय झाला. आणि ते ग्राहक ती वस्तू विकत घेणार आहे. म्हणजे आता तुम्ही हळद लावली, ती केमिकल युक्त शेती करताना तुम्ही जी हळद लावली त्याचे ग्राहक वर्ग वेगळा असणार आहे. तीच हळद घेणारा दुसरा ग्राहक वर्ग जेव्हा तुम्ही सेंद्रिय पद्धतीने किंवा विषमुक्त पद्धतीने शेती करून ती हळद पिकवताय, तो ग्राहक वर्ग वेगळा असेल. आणि तिसरा ग्राहक वर्ग जेव्हा तुम्ही त्या हळदीची प्रोसेसिंग करताय, म्हणजे काय, तर हळद पावडर बनवताय. हळद पावडर करून ती जेव्हा तुम्ही ग्राहकापर्यंत पोहोचवताय, तेव्हा तो तिसरा ग्राहक वर्ग तुम्ही तिथे जोडला गेलेला आहे. तर जेव्हा असे 3 वेगवेगळे जेव्हा गोष्टी आपण लक्षात घेतो किंवा 2-3 पेक्षा जास्त आपण ग्राहक वर्ग एकाच सेक्टरमध्ये जेव्हा असतात, तेव्हा हा आपण विचार करू शकतो की हा सेक्टर ह्या प्रकारातला ग्राहक वर्ग आपण कन्सिडर करतोय किंवा विचारात घेतोय. सर्वांना क्लिअर आहे सेक्टर मध्ये काय काय येत आहे? अजून उदाहरण तुम्हाला दुसरं काही देण्याची गरज वाटते का? किंवा तुम्ही उदाहरण देऊ शकता एखादं? समजतंय सर सगळं. उदाहरण समजलंय? सर्वांना समजलं? हो सर. ठीक आहे. तुम्ही एखादं कोणी एक्झाम्पल देऊ शकता का? एखादं उदाहरण देऊ शकता का की सेक्टर या यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या प्रकारच्या ग्राहकांचा विचार करायचा आहे? सर 1 मिनिट सर. हा बोला. आपण दुधाचं उदाहरण घेतलं तर दुधापासून आपण काय गिरायक दुधासाठी असणार आहेत, काही दुधापासून बनवलेले प्रोडक्ट, लस्सी आहे, पनीर आहे, असे वेगवेगळे प्रोडक्ट साठी वेगवेगळे गिरायक राहणार आहेत. नाही, आता मी तुम्हाला पुन्हा एकदा दुधाचं उदाहरण घेऊया. आता आपण तुमच्यासाठी मी दुधाचं उदाहरण घेतो. ठीक आहे. आता मास प्रकारचे ग्राहक म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा तुमचा ग्राहक दुधाचा कधी असू शकतो? जेव्हा तुम्ही दुधाचा व्यवसाय सुरू करताय, तुमच्याकडे जर्सी गायी आहेत. ठीक आहे. तो एक ग्राहक वर्ग झाला, तुमच्याकडून रोज दूध घेतोय. निश ग्राहक वर्गामधला जो ग्राहक आहे, तुम्ही आता तोच तुमचा तबेला आहे. ठीक आहे. त्याच तबेल्यामध्ये, त्याच गोठ्यामध्ये तुम्ही काय केलंय की 2 गीर गायी घेतलेल्या आहेत. त्या गीर गायींचं दूध जे घेणारे जे ग्राहक वर्ग आहे तो वेगळा आहे. बरोबर. आता तुमचे 2 वेगवेगळे व्यवसाय झाले, समजून घ्या. एक म्हणजे जर्सी गायीचं दूध घेणारा ग्राहक वर्ग, दुसरं म्हणजे गीर गायीचं दूध घेणारा ग्राहक वर्ग. आता तिसरं जेव्हा तुम्ही अजून तुमचा व्यवसाय एक्सपांड करायचा विचार कराल, अजून मोठा व्यवसाय करण्याचा प्रयत्न कराल, तर तेव्हा तुम्ही काय कराल की तुम्ही गीर गाईचं दुधापासून बनवलेलं तूप, गीर गाईच्या दुधापासून बनवलेलं पनीर, गीर गाईच्या दुधापासून बनवलेली लस्सी जेव्हा तुम्ही बनवतायत आणि ती ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, तेव्हा जे ग्राहक असतील ते ग्राहक वेगळे असतील. बरोबर. तर ह्या तिन्ही कॅटेगरी जेव्हा एकाच ह्याच्यामध्ये येतात, तेव्हा तो तुमचा ग्राहक वर्ग जो असतो तो वेगवेगळ्या क्षेत्रांमधला असतो, वेगवेगळ्या सेक्टर्स मधला असतो, असं समजू शकता तुम्ही. बरोबर आहे सर. समजलं? तुमचं उदाहरण क्लिअर आहे आता तुम्हाला? बरोबर आहे सर. ठीक आहे. धन्यवाद. अजून कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. व्हिडिओ प्ले करतो मी. Applicable for slightly larger companies, and I would like to put the example here of L&T because I come from that kind of company. So, company like L&T is into construction, engineering, heavy metal fabrication, shipbuilding, or turbines, or electronics automation, or into the IT and software as well. So none of these, and for that matter, the finance also. Now all these sectors are very, very different from each other. The customer segments are also going to be different from each other. So this kind of segmentation for customer is called diversity. Now once we know the
type of our customer. ठीक आहे, आता आपण बघूया डायव्हर्सिफाईड प्रकारचे ग्राहक किंवा ग्राहकांचा विचार करताना. तर डायव्हर्सिफाईड ग्राहक किंवा व्यवसाय कुठे असतात, कुठल्या पद्धतीचे असतात, हा जेव्हा आपण विचार करतोय तर तेव्हा याच्यामध्ये वेगवेगळ्या बहुपक्षीय मोठ्या कंपन्या जेव्हा आपण विचारात घेतो किंवा तुमचा व्यवसाय आता अजून मोठा झालेला आहे, अजून परिपक्व झालेला आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं घेताय. एकच कंपनी एकच व्यवसायामध्ये वेगवेगळे सेवा किंवा वेगवेगळ्या वस्तू पुरवण्याचं काम करते. अशा प्रकारचे ग्राहक वर्ग जे आहेत किंवा अशा प्रत्येक ग्राहक वर्गाचा विचार करून जो व्यवसाय केला जातो ती कंपनी डायव्हर्सिफाईड मध्ये येते. आता उदाहरण आपण इथे अमितजींनी जे घेतलेले आहे ते L&Tचं घेतलेलं आहे. L&T ही कंपनी सगळ्यांना माहिती असेल. त्या कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट्स, वेगवेगळ्या वस्तू किंवा वेगवेगळ्या सेवा ते पुरवण्याचं काम करतात. आता मी विप्रो कंपनीमध्ये काम केलेलं आहे त्यामुळे विप्रो कंपनीचं जास्त चांगलं उदाहरण देऊ शकतो. तर विप्रो ही जी कंपनी आहे ती बल्ब बनवते, बल्बचं उत्पादन आहे. टेबल सुद्धा बनवते, ऑफिसचे टेबल सुद्धा बनवते, ऑफिसच्या चेअर सुद्धा बनवते. त्याचप्रमाणे IT क्षेत्रामध्ये सुद्धा काम करते. त्याचप्रमाणे अजून असे वेगवेगळे त्यांचे वस्तू किंवा ते सेवा देण्याचा ते प्रयत्न करतात. पण कंपनी जरी एक असली परंतु त्यांचा ग्राहक वर्ग, त्यांना वापर करणारा जो ग्राहक वर्ग आहे तो वेगवेगळा आहे. म्हणजे त्यांना त्यांची कंपनी चालवताना त्यांना काय करावं लागतंय, प्रत्येक ग्राहक वर्गाचा विचार करून त्यांची गरज कशी पुरवता येईल, त्यांना वस्तू कशी पुरवता येईल याचा विचार करून त्यांना ते काम करावं लागतं. तर याच्यामध्ये डायव्हर्सिफाईड मध्ये जेव्हा तुमचा बिझनेस खूप मोठा होतो आणि तो तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा तुम्हाला वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही करता, त्या प्रकारचे ग्राहक सांभाळायचा तुम्ही जेव्हा प्रयत्न करता तेव्हा ते डायव्हर्सिफाईड तुमचा ग्राहक वर्ग असतो. म्हणजे याच्यामध्ये काय असतं, बहुपक्षीय वेगवेगळे जे ग्राहक असतात ते तुमच्या व्यवसायामध्ये येतात. समजतंय तुम्हाला डायव्हर्सिफाईड मध्ये काय येत आहे? उदाहरण काय आलंय? अजूनही काही शंका असेल तर एखादं उदाहरण कोणाला द्यायचं असेल तर देऊ शकता. जसं मी विप्रो आणि L&Tचं आता उदाहरण सांगितलेलं आहे तसं अजून कोणी काही एक्झाम्पल देऊ शकता का? सर 1 मिनिट सर. बोला. समजा आपण LG कंपनी घेतली, सॅमसंग कंपनी घेतली. बरोबर. हॅलो हॅलो बोला बोला. त्यांचं प्रोडक्शन हे वेगवेगळ्या प्रकारचं, काही टीव्ही बनवतात, काही मोबाईल बनवतात. बरोबर. असे वेगवेगळे प्रोडक्ट त्यांचे आहेत. अगदी बरोबर. मग आता त्यांचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत त्याच पद्धतीने त्यांचे वेगवेगळे ग्राहक सुद्धा आहेत. बरोबर. प्रत्येक जण AC वापरेलच असं नाही घरामध्ये LGचा किंवा सॅमसंगचा. प्रत्येक जण LG आणि सॅमसंगचा मोबाईल घेईलच असं नाही. त्यामुळे त्यांचा ग्राहक वर्ग जो आहे तो वेगवेगळा आहे. त्यांचा क्षेत्र किंवा त्यांचं जे सेक्टर आहे वस्तू बनवण्याचं ते वेगवेगळं आहे आणि त्यांचा प्रत्येक ठिकाणी जो ग्राहक वर्ग आहे तो त्यांच्यापुरता लिमिटेड आहे किंवा त्यांच्यापुरता ठराविक तो ग्राहक वर्ग आहे जो त्या वस्तू विकत घेतो. बरोबर. बरोबर आहे सर. ठीक आहे. आतापर्यंत हे जे वेगवेगळे आपण 5 प्रकार बघितले आहेत, ग्राहकांचे प्रकार किंवा ग्राहकांचं जे विभाजन केलेलं आहे. कस्टमर सेगमेंट म्हणजे काय, तर ग्राहकांचं विभाजन वेगवेगळ्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या ठराविक गोष्टी लक्षात घेऊन असं आपल्याला ग्राहकांचं विभाजन कसं करता येऊ शकतं, त्याचे वेगवेगळे 5 प्रकार कोणते आहेत हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट आतापर्यंत काही डाऊट असेल, पुन्हा एकदा काही एक्झाम्पल तुम्हाला समजावून सांगण्याची गरज पडत असेल तर मला तुम्ही आता सांगू शकता. आपण पुन्हा एकदा अजून एखादं एक्झाम्पल त्या एखाद्या प्रकाराचा पुन्हा एकदा घेऊ शकतो.
मनामध्ये शंका ठेवू नका. हाँ विपिन जी. हाँ जी, सॉरी मेरी कॉल आ गई थी तो आई वाज अवे. नो प्रॉब्लम. क्या एक तो चैप्टर खत्म हो गया, रिकॉर्डिंग क्लोज कर दूं क्या अभी? अभी हम लोग ने 5 प्रकार के जो अलग अलग जो ग्राहक वर्ग है उनके बारे में हम लोग ने जान लिया जी. उसके बाद हम लोग ने जो इसके जो रूल्स है जी वो सारे हम लोग ने पहले वीडियो में देख लिए थे. जी 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 जी. और अलग अलग एग्जांपल्स लेके हम लोग ने सारी चीजें डिस्कस की है. बढ़िया है. तो आप कोणाला अजून काही बोलायचं असेल तर बोलू शकता. प्रशांत जी परत रिपीट करा ना 5 प्रकार. एकदा रिपीट करून मला समजून टाका. ठीक आहे, मी एकदा शॉर्ट मध्ये सिंपल असं तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण टाटा कंपनी घेऊया. ठीक आहे. आता टाटा कंपनी काय करते तर मिठाचं उत्पादन करते. ठीक आहे. मिठाचा व्यवसाय जेव्हा ती करते तेव्हा ती प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे ते झालं मास प्रकारचे ग्राहक ती गोळा करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणातले ग्राहक ती त्यांच्या कंपनीचं प्रोडक्ट विकण्यासाठी ती प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आता निश म्हणजे काय, टाटाच्या कार सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पण मीठ घेणारा प्रत्येक व्यक्ती कार घेईल का? नाही घेणार. कारण की कारची किंमत आणि मिठाची किंमत याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे तो ग्राहक वर्ग जो असेल तो वेगळा असेल. म्हणजे टाटा कंपनीचं मीठ खातोय म्हणून त्याने टाटा कंपनीची कार घेण्याचं त्याचं ऐपत असू शकते असं कंपल्सरी नाहीये. बरोबर. म्हणजे त्याला जी कंपनी वेगवेगळे प्रोडक्ट बनवते ते वेगवेगळे प्रोडक्ट बनवताना त्यांना ग्राहक वर्ग सुद्धा तसाच प्रकारचा त्यांना विचारात घेऊन ती गोष्ट बनवायची असते. ठीक आहे. तिसरं येतं सेक्टर. आता टाटा मीठ झालं, टाटाचं कार झालं, अजून टाटाचं समजा अजून कोणतं प्रोडक्ट घेतलं जसं फायनान्स, टाटाचं फायनान्स सुद्धा आहे. ठीक आहे. तर अशा वेगवेगळ्या जे काही वेगवेगळे ग्राहक वर्ग जेव्हा येतात तेव्हा काय तर त्यांना प्रत्येक ठिकाणी ग्राहक वर्ग हा त्यांचा वेगवेगळा असला पाहिजे आणि त्याच्या पद्धतीने त्यांना त्यांचं जे उत्पादन आहे किंवा सेवा आहे ती त्या पद्धतीने त्यांना पुरवायची असते. बरोबर. आता याच्यामध्ये तिसरं जे आहे मल्टी साइडेड. तर टाटाचं असं मल्टी साइडेड असं आपण काय म्हणू शकतो तर टाटा कन्सल्टन्सी ही जी कंपनी आहे ती 2 बिझनेस मधली चा दुवा किंवा एक सॉफ्टवेअर बनवणारी कंपनी आहे. ठीक आहे. ती कंपनी टाटाकडे येते आणि टाटाला बोलते की मला तुमच्याकडे सॉफ्टवेअर बनवून घ्यायचंय तुमच्याकडून. ठीक आहे. तर तो काय झाला, तो ग्राहक झाला टाटासाठी. आणि त्यांना त्यांचं सॉफ्टवेअर ज्या सर्व्हरवरती ठेवायचं आहे ते सर्व्हर आहे अमेझॉन वरती किंवा मायक्रोसॉफ्टचं क्लाउड वरती. मग त्याचा अजून एक दुसरा ग्राहक कोण असेल तर अमेझॉन किंवा मायक्रोसॉफ्ट. म्हणजे त्यांचे जे ग्राहक आणि त्याची जी गरज पुरवली जाते ती गरज पुरवताना त्यांना अजून एक व्यवसायाची गरज पडते. व्यवसायाला लक्षात घ्यावं लागतंय ते म्हणजे क्लाउड वरती आता सगळं चाललेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचशा कंपन्या किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आता क्लाउड वरती जात आहेत. क्लाउड वरती जात आहेत म्हणजे काय, ज्या गोष्टी एखाद्याच्या ऑफिसमध्ये ज्या उपलब्ध होत्या त्याच गोष्टी आता ऑनलाईन उपलब्ध झालेल्या आहेत पैसे देऊन. ठीक आहे. तर टाटा कंपनी याच्यामध्ये काय करते, दोघांमधला दुवा बनते. अमेझॉन कंपनी काय बोलते की मी तुम्हाला स्टोरेज देईल, जागा देईल ठेवण्यासाठी, तुमचं सॉफ्टवेअर ठेवण्यासाठी, आमच्या कॉम्प्युटरवरती जागा देईल मी. म्हणजे त्यांचा तुम्ही ग्राहक झाले, त्यांना गरज होती म्हणून ते तुमच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट केला की तुमच्याकडे असा कोणी कस्टमर आहे का ज्याचं सॉफ्टवेअर माझ्या इथे तुम्ही स्टोअर करू शकता. म्हणजे त्याला याची गरज पडली आणि कस्टमर जो आहे तुमचा ज्याला सॉफ्टवेअर बनवून पाहिजे त्याला सुद्धा टाटाची गरज पडली. म्हणजे दोघांचे गरज पुरवून देणं, दोघांची जी काही अपेक्षा आहे ती पूर्ण करणं
अशा व्यवसायाला आपण मल्टी साइडेड प्रकारचे ग्राहक वर्ग आपण समजू शकतो. सेक्टर बघूया आता. सेक्टर मध्ये काय येतं तर वेगवेगळ्या प्रकारचे विभाग म्हणजे मास, निश या सगळ्या प्रकारचे विभाग ज्या पद्धतीने आपण व्यवसाय करताना मॅनेज करतो किंवा त्यांच्यासाठी आपण सेवा पुरवण्याचं काम करतो, त्या प्रत्येक ग्राहक वर्गाचा विचार करून आपण जेव्हा आपला व्यवसाय सुरू करतो किंवा व्यवसाय चालवतो तेव्हा ते सेक्टर या प्रकारामध्ये येतात. तर सेक्टर या प्रकारामध्ये काय येणार तर आपण कारच म्हणू शकतो. पुन्हा एकदा टाटाचं कारचं एक्झाम्पल घेतो मी. टाटाच्या कार वेगवेगळ्या आहेत बरोबर. मास क्वांटिटीमध्ये टाटाची कार कोणती घेतली जाते तर टाटा इंडिका प्रत्येक जण घेत होता काही वर्षापूर्वी बरोबर. काही कालांतराने काय झालं टाटाची नेक्सॉन आली, मग टाटाची नेक्सॉन सगळ्यांनी घ्यायला सुरुवात केली. मग ते निश मधले आले काही ठराविक वर्ग जो टाटाची नेक्सॉन कार विकत घेऊ शकतो. तिसरी कॅटेगरी काय आली टाटाची नेक्सॉन इलेक्ट्रिक आली बरोबर. आता तो एक ग्राहक वर्ग वेगळा म्हणजे प्रत्येक ग्राहक वर्गाचा विचार करून जेव्हा एखादी वस्तू एखादा व्यवसाय चालवला जातो तेव्हा ते सेक्टर या ग्राहक वर्गाचा विचार केला जातो किंवा सेक्टर या प्रकारामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या विभागांच्या ग्राहकांचा विचार करून आपण तो व्यवसाय चालवतो. शेवटचं जे आहे डायव्हर्सिफाईड. डायव्हर्सिफाईड जे आहे ते काय आहे तर विविध क्षेत्रातील बहुपक्षीय अशा सर्व्हिस, सेवा किंवा उत्पादन किंवा वस्तू उपलब्ध करून देणं हे या कॅटेगरीमध्ये येतं. म्हणजे एकच कंपनी आहे, टाटाचीच कंपनी आहे, ती वेगवेगळ्या वस्तू किंवा सेवा कशी देते तर ती मीठ सुद्धा देते प्रत्येकाला, ती कार सुद्धा पुरवते, टाटाचे मोबाईल सुद्धा आले होते, टाटाची नेटवर्क सुद्धा आलं होतं मोबाईलचं नेटवर्क. त्याच्यानंतर टाटाचंच अजून तुम्ही बघितलं तर टाटाचं फायनान्स सुद्धा आहे, म्हणजे जर कोणाला फायनान्सची गरज असेल तर टाटा फायनान्स सुद्धा आहे. टाटा AIG म्हणजे इन्शुरन्स सुद्धा आहे. म्हणजे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जेव्हा वेगवेगळ्या विभागांमध्ये जेव्हा एकच कंपनी काम करते, लोकांना आपली सर्व्हिस किंवा सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करते, त्या प्रकाराला किंवा त्या प्रत्येक ग्राहक वर्ग जेव्हा एकाच छत्राखाली आपण विचारात घेतला जाऊ शकतो त्यावेळेला डायव्हर्सिफाईड हा प्रकार तिथे असतो. क्लिअर आहे सर्वांना? हो सर क्लिअर आहे. अजूनही तुम्हाला काही शंका असेल तरी तुम्ही एकदा या व्हिडिओची रेकॉर्डिंग बघू शकता. पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण त्याचा एक्झाम्पल अजून चांगल्या पद्धतीने तुमच्याकडून समजून घेऊ. जर त्याच्यामध्ये काही चूक असेल किंवा सगळं बरोबर असेल तर आपण अजून समजून घेण्याचा प्रयत्न करू त्या पद्धतीने.